जय होतो दाही देशा. हे स्वप्न हेच की स्वराज्य आमचं भगव्याशी हे नातं रक्ताचं रंग. श्रीमंत योगीची जाऊनचा शिवराया निघाला. आला रे आला रे आला शिवबा राजा. आला रे आला रे आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो. माझी विनंती अशी आहे की आपण सर्वांनी बसून घ्या. खूप चांगला आपल्याला प्रेरणा देणारा कार्यक्रम आपल्यासाठी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की जे जे उभे असतील त्या सगळ्यांनी आपल्या इथे जागेवरती स्थानापन्न व्हायचंय. मित्र, माझं नाव अमित सुरेश हावरे. ज्या व्यक्तिमत्वाचा इथे मी आज परिचय करून देणार आहे आपल्याला, कदाचित आपल्यापैकी बरेच लोक त्यांना ओळखत असतील. मराठी समाजाने, मराठी माणसाने उद्योगात यावं, नोकरी मागणारं नव्हे तर नोकरी देणारं व्हावं, ह्या संकल्पनेतून आजचा हा शो चला मित्र हो उद्योगावर बोलू काही, असा डॉक्टर सुरेश हावरे आपल्या समोर प्रस्तुत करणार आहेत. मी ब्रीफ मध्ये त्यांची ओळख करून देतो, त्यानंतर सुरेश हावरे सर आपला शो इथे प्रस्तुत करतील. शोचा अर्धा भाग झाल्यानंतर मी परत येऊन आपल्या वतीने काही प्रश्न उत्तर त्यांना आपण विचारणार आहोत, त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये देखील काही प्रश्न असतील तर आपण विचारणार आहोत. मित्रांनो, डॉक्टर सुरेश हावरे हे प्रतिथयश उद्योजक आहेत आणि प्रेरणादायी वक्ते म्हणून यांची ओळख आहे. यांचं शिक्षण उच्च शिक्षित B.Tech, M.Tech, MA, PhD असं यांचं शिक्षण झालेलं आहे. नागपूर विद्यापीठातून इंजिनिअरिंग करताना यांना गोल्ड मेडल, सुवर्ण पदक हे मिळालेलं आहे. डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी मध्ये 27 वर्ष यांनी सेवा केलेली आहे आणि न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून 27 वर्ष हे BRC मध्ये कार्यरत होते. व्हिएन्ना ऑस्ट्रिया इथे AEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी असोसिएशन मध्ये अणुशास्त्रज्ञ म्हणून भारताचं प्रतिनिधित्व डॉक्टर हावरे यांनी इथे केलेलं आहे. व्यवसायावर आधारित 60 पेक्षा जास्त टीव्ही शोज आणि एपिसोड यांनी कव्हर केलेले आहेत. आपल्या तरुणांनी उद्योजकतेमध्ये यावं या संकल्पनेतून हे सगळे टीव्ही शोज झालेले आहेत. 25 पुस्तकं उद्योगावर आणि सामाजिक विषयांवर डॉक्टर सुरेश हावरे यांनी लिहिली आहेत. गेले 30 पेक्षा अधिक वर्ष बांधकाम क्षेत्रामध्ये सुरेश हावरेंना आपण सगळे ओळखत आहोत. त्या क्षेत्रामध्ये ह्यांची ओळख काही जुनी नाहीये. 45,000 परिवारांना घरं देण्याचं काम आजपर्यंत डॉक्टर सुरेश हावरे आणि आपल्या कंपनीने केलेलं आहे. 4.5 कोटी स्क्वेअर फूट पेक्षा बांधकाम आज संपवून 45,000 ग्राहक जे आहेत हे आपल्या परिवाराचे हिस्सा झालेले आहेत. काम करणाऱ्यांना कामाच्या व्यतिरिक्त गिर्यारोहण ही डॉक्टर सुरेश हावरे सर यांची खूप चांगली आवड आहे आणि हा छंद आहे. माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत यांनी एक्सपेडिशन केलेलं आहे. माउंट अन्नपूर्णा बेस कॅम्प पर्यंत एक्सपेडिशन केलेलं आहे. आयलँड पीक हिमालयामध्ये 6,000 मीटरच्या वरती सरांनी एक्सपेडिशन पूर्ण केलेले आहे आणि अंटार्क्टिकची मिशन सुद्धा सरांनी पूर्ण केलेलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भिलाई सध्या इथे हे चेअरमॅन म्हणून सेवा देत आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रायपूर NIT रायपूरला डॉक्टर सुरेश हावरे सर हे चेअरमॅन आहेत. त्यानंतर श्री अमरनाथ श्राईन बोर्ड जम्मू अँड काश्मीरमध्ये जे आपलं सुप्रसिद्ध मंदिर आहे त्या मंदिराच्या बोर्डवरती सर बोर्ड मेंबर आहेत. याआधी शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टचे चेअरमन म्हणून यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. या सोबतच JNPTचा जो आपल्या भारतातला सर्वात मोठा पोर्ट आहे त्याचे सुद्धा विश्वस्त म्हणून डॉक्टर सुरेश हावरे सर राहिलेले आहेत. त्यामुळे बिझनेस असो, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असो, सामाजिक कार्य असो आणि मराठी तरुणांना प्रेरणा देण्याचं काम असो, डॉक्टर सुरेश हावरे हे आजपर्यंत करत आलेले आहेत, यापुढे करत राहणार आहेत. एक छोटीशी आयडिया देण्यासाठी 10 दिवसानंतर डॉक्टर सुरेश हावरेंचा 70वा वाढदिवस येणार आहे. त्यामुळे या एज मध्ये सुद्धा एनर्जी मध्ये न थांबता न थकता
ते आपल्याला प्रेरणा देतात. मी आदरणीय सुरेश हावरे सर यांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना विनंती करतो जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करावं. आणि डॉक्टर सुरेश हावरे यांनी आपला चला मित्र हो उद्योगावर बोलू काही हा शो सुरू करावा. आता 2 मिनिटाचा आपण प्ले करणार आहोत आणि हे टायटल सॉन्ग झाल्यानंतर डॉक्टर सुरेश हावरे आपला हा शो सुरू करणार आहेत. उद्योग म्हणजे नवनिर्मिती, उद्योग वाढवी जगकीर्ती. उद्योग म्हणजे नवनिर्मिती, उद्योग वाढवी जगकीर्ती. उद्योगाने होय मैत्री, जीवन जगण्याची खात्री. उद्योगाविन मित्र हो जीवनात राम नाही. चला मित्र हो उद्योगावर बोलू काही. चला मित्र हो उद्योगावर बोलू काही. उद्योग म्हणे करा प्रयत्न, उद्योग निर्मी नररत्न. उद्योग म्हणे करा प्रयत्न, उद्योग निर्मी नररत्न. उद्योग म्हणे घ्यावे कर्ज, वाद विवाद असावे वर्ज. विश्वासच असे उद्योगाचे सर्व काही. चला मित्र हो उद्योगावर बोलू काही. चला मित्र हो उद्योगावर बोलू काही. उद्योगाची शिकावी भाषा, देशाच्या प्रगतीची आशा. निर्णय क्षमता असे नामी, विक्री कला येई कामी. नोकरी देणारे हो मागणारे नाही. चला मित्र हो उद्योगावर बोलू काही. 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 की हा लाईव्ह शो करण्याची गरज आहे. एका माणसाला जरी प्रेरणा मिळाली, एका माणसाला जरी स्पार्क मिळाला तरी मित्र मला आनंद आहे. आणि त्या शोमध्ये तर 60 लोकांना प्रेरणा मिळाली याचा मला सर्वोत्तम आनंद आहे. आजचा हा शो मित्र हो आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी अर्पण करतो आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती करतो आहे, प्रार्थना करतो आहे की आपल्या मराठ्यांना आता उद्योगाची प्रेरणा आपण द्या. आजपर्यंत आम्ही शेती केली, लढाई केल्या, नोकऱ्या केल्या, खूप झालं. आता आम्ही कोणाची चाकरी करणार नाही, कोणाची नोकरी करणार नाही, कोणाची गुलामगिरी करणार नाही. आता आम्ही आमचे राजे होऊ आणि आमचं राज्य निर्माण करू. त्यालाच मित्र हो त्यालाच आपण स्वराज्य म्हणू. आणि म्हणून हा प्रत्येक मराठा आता उद्योजक झाला पाहिजे. ही प्रेरणा आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतली पाहिजे. एक प्रयोग आपल्यासमोर मित्र मी करून दाखवणार आहे. आपण या प्रयोगाकडे लक्ष द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मित्र माझ्या एका हातात बॉटल आहे आणि दुसऱ्या हातात आहे पाण्याचा जग. आता मला काय करायचं आहे की या जगातलं पाणी या बॉटलमध्ये भरायचं आहे. काय प्रॉब्लेम होतो हे तुम्ही मला सांगायचं आहे. आता मी प्रयत्न करतो. बघा पाणी काही आतमध्ये जात नाही. काय प्रॉब्लेम आहे सांगा जरा. काय काय हा झाकण लागलेलं आहे. झाकण लागलं. अरे हा झाकण काढ रे जरा. आता मित्र झाकण काढलेलं आहे आणि आता मी पुन्हा ही बॉटलमध्ये पाणी भरण्याचा प्रयत्न करतो. पाणी बाहेरच जाते आहे. काय प्रॉब्लेम आहे सांगा जरा. बॉटल ऑलरेडी पाण्याने भरलेली आहे. मित्र आपण 2 प्रयोग बघितले.
एकदा झाकण बंद होतं आणि पाणी भरलेलं आहे, ही जोपर्यंत मी रिकामी करत नाही ना तोपर्यंत याच्यात पाणी भरलं जाणार नाही. आपल्या डोक्याचंही असंच असतं. आपल्या डोक्यालाही एक झाकण असतं आणि आपल्या डोक्यामध्येही बरंच काही भरलेलं असतं. त्या डोक्याचं झाकण जोपर्यंत आपण उघडत नाही आणि त्या डोक्यातलं जोपर्यंत आपण भरलेलं रिकामं करत नाही, आपल्या डोक्यात काही जाणार नाही. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, जरा झाकण काढा आणि रिकामं करा. हा 1 तासाचा शो आहे. मी गॅरंटीने सांगतो आपल्याला काही ना काही या शोमध्ये मिळेल आणि काही ना काही घेऊन जाण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करा. डोकं जरा रिकामे करा. आपली कॉम्प्युटरची हार्ड डिस्क असते बघा, त्या हार्ड डिस्कमधली जागा भरली की आपल्याला आणखी काही त्याच्यात टाकता येत नाही. ते रिकामी करावं लागते तेव्हाच टाकता येतं. असंच आपलं डोकं अनेक गोष्टींनी भरलेलं असतं, ते जरा थोड्या वेळासाठी रिकामं करा अशी माझी सगळ्यांना विनंती. मित्र, काही प्रश्न आपल्यासमोर पडतात आणि काही प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. 4 प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडतात असा माझा अनुभव आहे आणि यातला एक प्रश्न आपण आता घेणार आहोत. पहिला प्रश्न आपल्याला असा पडतो बघा की उद्योग का करावा, कशासाठी उद्योग करावा. आपण सगळ्यांना हा प्रश्न विचारून पहा स्वतःला. हा प्रश्न आपण स्वतः सगळ्यांनी आपापल्याला विचारावा आणि विचारल्यानंतर काय उत्तर आपल्या मनात येते ते उत्तर आपल्या मनात ठेवावं. काही उत्तर आपल्या मनातली ओळखण्याचा मी प्रयत्न करतो आणि बरोबर आहेत का जरा तपासून पहा. काहींना असं वाटेल की मला खूप मोठं व्हायचं आहे म्हणून मला उद्योग केला पाहिजे. काहींना वाटेल की नाही, मला कोणाची गुलामी करायची नाही आहे, नोकरी धंदा नाही करायचा आहे, मी माझा राजा होईन आणि म्हणून मला उद्योग करायचा आहे. काहींना वाटेल की नोकरी केली तर काय, माझी फक्त एकट्याची सोय होईल, माझ्या पुढच्या पिढीचं काय, तर मला पुढच्या पिढीची सोय करायची आहे म्हणून मला उद्योग करायचा आहे. काहींना वाटेल खूप पैसा कमवायचा आहे, एक चांगली लाईफस्टाईल मला पाहिजे आहे आणि म्हणून मला उद्योग करायचा आहे. काहींना वाटेल की मी खूप मोठा झालं पाहिजे, नाव माझं झालं पाहिजे, अनेकांना नोकरी देणारा मी झालं पाहिजे, अनेकांच्या घरच्या चुली पेटवण्यासाठी मी उद्योग केला पाहिजे असंही काहींना वाटेल. आणि काहींना असं वाटेल की मित्र, उद्योजक आहे ना हा GDPमध्ये कंट्रीब्यूट करतो, म्हणजे देशाची संपत्ती वाढवतो, त्याला उद्योजक म्हणतात आणि म्हणून देशाची संपत्ती वाढवण्यामध्ये मला सहभागी व्हायचं आहे, माझ्या देशाला मोठं करायचं आहे आणि म्हणून मला उद्योग करायचा आहे. आपल्याला सांगताना मला आनंद होतो, आपली इकॉनॉमी जी होती ती काही दिवसांपूर्वी 5व्या स्थानावर होती, जगात 5व्या क्रमांकावर मित्र. आणि जेव्हा 5व्या क्रमांकावर गेली तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि हा आनंद कशासाठी होता की ज्यांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांना मागे टाकून आपण 5व्या क्रमांकावर त्यांच्या पुढे गेलो होतो आणि म्हणून हा आनंद होता. आपण आपल्या देशाची संपत्ती वाढवण्यासाठी, GDP वाढवण्यासाठी कंट्रीब्यूट करणारा मी उद्योजक आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि आता तर आपण 5व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर गेलो आहे. 2030मध्ये आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर जायचं आहे आणि आपल्याला कोणी आता रोखू शकत नाही अशी परिस्थिती आपल्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून देशाची संपत्ती निर्माण करणारा मी झालं पाहिजे, उद्योग देणारा, नोकऱ्या देणारा झालं पाहिजे असा सुद्धा विचार करणारा आपला असू शकतो. असे वेगवेगळे विचार जरी करत असले तरी आपण उद्योगच केला पाहिजे, हे आपण आता मनाशी ठामपणे ठरवलं पाहिजे. मित्र, दुसरा प्रश्न आपल्याला जो पडतो ना तो असा आहे की उद्योगाची काही भाषा असते का. म्हणजे आपल्याला उद्योग करायचा आहे, आता ठरलं उद्योग करेन, पण उद्योगाची काही भाषा असते का. तर मित्र, हो, उद्योगाची भाषा असते आणि ती भाषा आपल्याला शिकली पाहिजे. आता उद्योगाची भाषा म्हणजे काय, अनेकांना वाटतं इंग्रजी ही उद्योगाची भाषा आहे. मित्र, मी एकदा जपानला गेलो आणि जपान हा प्रगत देश आहे. जपानमध्ये एका बुलेट ट्रेनच्या स्टेशनवर आम्ही उभे होतो आणि आम्हाला जायचं होतं याला हिरोशिमाला कोणती ट्रेन जाते हे आम्हाला काही माहिती नव्हतं. आणि तिथे जपानमध्ये इंग्रजीत कोणी बोलत नाही, सगळं जपानीमध्ये अनाऊन्समेंट सुरू असतं. आपल्याला समजत नाही. एका जपानच्या माणसाला आम्ही विचारलं तर त्यालाही इंग्रजी येत नव्हतं. आम्हाला वाटलं की आम्हाला इंग्रजी येते, आम्ही खूप माणसं, आपण सगळ्या जगभर फिरू शकतो, पण इंग्रजीने तुम्ही काही जगभर फिरू शकत नाही.
जपानमध्ये तुम्ही काहीच काम करू शकत नाही. त्याला तोडकी मोडकी इंग्रजी येते, पण त्याच्यात तो काम निभावून घेतो. त्याने समजून घेतला आम्हाला काय पाहिजे. तो म्हणाला थांबा इथेच. तो खिडकीजवळ गेला, खिडकीत त्याने माहिती करून आणलं कोणती ट्रेन जाते आणि आम्हाला सांगितलं. आपल्या इथे आपण काय केलं असतं मित्र, आपण सांगितलं असतं की मला माहीत नाही, आणखी कोणाला तरी विचार, किंवा सांगितलं असतं की त्या तिथे विंडो आहे तिथे जाऊन विचार. पण जपानी माणसाने असं नाही केलं. तो स्वतः गेला आणि त्याने सांगितलं. पण त्याला इंग्रजी येत नव्हती. जपान तर प्रगत देश आहे, मग त्याचा इंग्रजी वाचून अळत नाही आहे. इंग्रजी ही त्याची उद्योगाची भाषा नाही, हे जपानला गेल्यावर आपल्याला कळतं. आणि नुसतं जपानमध्येच नाही, आपण फ्रान्समध्ये जा, स्पेनमध्ये जा, जर्मनीमध्ये जा, अनेक देशांमध्ये जा, आपल्याला इंग्रजी तिथे बोलताना कोणीही दिसत नाही. अर्ध्यापेक्षा अधिक जग इंग्रजी बोलत नाही आणि म्हणून इंग्रजी ही काही उद्योगाची भाषा नाही. मला इंग्रजी येत नाही, मी उद्योग कसा करू? तर असा न्यूनगंड आपल्या माणसांमध्ये असता कामा नये. मग उद्योगाची भाषा काय आहे? तर मित्र, अनेकांनी शोधून काढलेली आहे की सॉरी, थँक्यू, धन्यवाद, अभिनंदन, ग्रेट, क्या बात है, बहुत बढ़िया, कीप इट अप, ही उद्योगाची भाषा आहे. आणि ही भाषा आपल्याला आली पाहिजे, ही आपण शिकली पाहिजे. जे उद्योग करणारे समाज आहेत ना, त्यांनी भाषा आणि त्याचा अर्थ समजलेला आहे. मिच्छामी दुक्कडम आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे माहिती? हां, मिच्छामी दुक्कडम माहिती आहे. हे जैन, मारवाडी, गुजराती व्यापार करणारे, उद्योग करणारी माणसं आहेत आणि त्यांनी या स्वारीचा उत्सव केलेला आहे. त्यांचं जेव्हा पर्युषण पर्व संपते त्याच्यानंतर ते सगळ्यांना मिच्छामी दुक्कडम, जसं आपण हॅपी दिवाळी करतो तसं ते मिच्छामी दुक्कडम सगळ्यांना सांगतात आणि म्हणतात कि अरे भाई साहब, मुझे माफ़ कर देना, पिछले साल भर में अगर कोई गलती हो गई मेरे से तो मैं सॉरी कहता हूँ, लेकिन अपना रिलेशन जो है वो अच्छा रहना चाहिए. एका स्वारीने त्याचं पूर्ण वर्षभराचं काम होतं, पुढच्या आयुष्याचं काम होतं, हे त्याने शिकलेलं आहे. मित्र, जपान प्रगत आहे. जपानी माणसाने हे शिकलेलं आहे. जपानीमध्ये सॉरी म्हणायचं असेल तर तुम्हाला म्हणायला लागते सुमिमासेन. आणि तो जपानी माणूस नुसतं तोंडाने सुमिमासेन म्हणत नाही, तो असा वाकवून म्हणतो सुमिमासेन, सुमिमासेन. या जपानी माणसाने सॉरीचं महत्त्व ओळखलेलं आहे. ही उद्योगाची भाषा आहे. ही जोपर्यंत आपण शिकत नाही ना, तोपर्यंत आपण उद्योग करू शकत नाही. अरे तू काय समजतो स्वतःला? मला तू ओळखत नाही, तुला तुझी जागा दाखवीन आणि तू काय समजतो? ही उद्योगाची भाषा नाही. आणि म्हणून आपल्याला उद्योगाची भाषा शिकली पाहिजे. हा दुसरा प्रश्न महत्त्वाचा. तिसरा प्रश्न आपल्याला असा पडतो, अरे मला उद्योग तर करायचा आहे, पण कुठून सुरुवात करू? काय आता घेऊ? कशाने सुरुवात करू? तर मित्र, अनेकांनी उद्योग केलेले आहेत, अनेकांनी सुरुवात केलेली आहे. आपल्याला 2 उदाहरणं या ठिकाणी मी देणार आहे. हां, पहिलं उदाहरण आहे सोनी या कंपनीचं. आता मला सांगा, सोनी कंपनी काय बनवते? ही टेलिव्हिजन बनवते, इलेक्ट्रॉनिक आयटम्स बनवते, गॅजेट्स बनवते, मोबाईल बनवते, असे इलेक्ट्रॉनिक्सचे अनेक उपकरणं सोनी कंपनी बनवते. आज सोनी कंपनीची उलाढाल आहे वर्षाला 7 लाख कोटीपेक्षा जास्त. 7 लाख कोटी रुपये याच्यापेक्षा जास्त. पण सोनी कंपनीचा पहिला प्रोडक्ट काय होता? जपानमध्ये मी जेव्हा गेलो, सोनी कंपनीमध्ये व्हिजिट करायला गेलो, तेव्हा त्यांच्याकडे एक रिसेप्शनला एक छोटी विंडो तयार केलेली आहे त्यांनी. तिथे त्यांनी सगळे त्यांचे प्रॉडक्ट डिस्प्ले केलेले आहेत आतापर्यंत, जे पहिला, दुसरा, तिसरा, हा 75वा असे प्रॉडक्ट. त्यातला मित्र पहिला प्रॉडक्ट काय आहे तर तो आहे राईस कुकर. म्हणजे आपला स्वयंपाकाचा कुकर जो असतो तो सोनी कंपनीचा पहिला प्रॉडक्ट होता. आणि सोनी कंपनीने 15 वर्ष या राईस कुकरचा धंदा केला. जेव्हा त्यांना समजलं की हा राईस कुकरच्या धंद्यात आपण खूप मोठं होऊ शकत नाही, तेव्हा मग त्यांनी धंदा बदलला, इलेक्ट्रॉनिक्सचा धंदा सुरू केला आणि इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणं बनवणं सुरू केलं. पण पहिला प्रॉडक्ट काय होता तर राईस कुकर, स्वयंपाकाचा कुकर. अर्थ काय आहे? अर्थ असा आहे की कुठून सुरू करू याला महत्त्व नाही, महत्त्व आहे सुरू करण्याला. काही पण कर, सुरू कर.
त्याला महत्त्व आहे, कुठून याला महत्त्व नाही. दुसरं उदाहरण मित्र आहे प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीचं. हा विलियम प्रॉक्टर आणि जेम्स गॅम्बल हे दोघेही युनायटेड किंगडमचे, इंग्लंडचे, पण हे दोघेही गेले अमेरिकेमध्ये राहण्यासाठी. अमेरिकेमध्ये 1837मध्ये सिन्सिनाटी नावाच्या शहरात म्हणजे ओहिओ स्टेटमध्ये एका रेल्वे प्रवासामध्ये या दोघांची भेट झाली. आणि ती भेट अशी गमतीदार होती की प्रॉक्टर न्यूजपेपर वाचत होता आणि याचा पाय गॅम्बलला लागला. आणि गॅम्बलला लागल्यानंतर त्याला कळलं की माझा पाय याला लागला आणि म्हणून त्याने सॉरी म्हटलं. सॉरी सर, प्लीज एक्सक्यूज मी, इट वॉज बाय मिस्टेक. आणि मग गॅम्बल म्हणाला नो नो इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आणि त्यांची बोलचाल सुरू झाली. बोलचाल सुरू झाल्यानंतर एकाच शहरात राहणारे होते, त्यांची मैत्री झाली. प्रॉक्टरचा धंदा होता मेणबत्त्या बनवण्याचा आणि गॅम्बलचा धंदा होता साबणं बनवण्याचा. हे दोघेही जण रविवारी चर्चच्या समोर जाऊन साबणं आणि मेणबत्त्या विकायचे. यांनी दोघांनी 2 बहिणींशी लग्न केलं. यांचा सासरा होता अलेक्झांडर नॉरिस. या नॉरिसने एकदा दोघांनाही बोलवलं आणि त्यांना सांगितलं की अरे तुम्ही दोघेही 2 वेगवेगळे धंदे करता, तुम्ही पार्टनरशिप का नाही करत आणि चांगला एक उद्योग मोठा निर्माण करा. आणि या नॉरिसने यांना प्रेरित केलं, त्यांनी पार्टनरशिप केली आणि धंदा सुरू केला. आज मित्र होम केअर, हेअर केअर, स्किन केअर, बॉडी केअर, कॉस्मेटिक्स याचे शेकडो प्रोडक्ट्स प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनी बनवते, जगभर विकते. 10 लाख कोटी रुपयांपेक्षा यांची वार्षिक उलाढाल जास्त आहे. पण यांनी सुरुवात कुठून केली तर प्रॉक्टरने सुरुवात केली मेणबत्तीपासून आणि गॅम्बलने सुरुवात केली साबणापासून. तर पुन्हा एकदा तीच थेअरी मी आपल्याला सांगतो आहे की सुरुवात कुठून करायची याला महत्त्व नाही आहे, सुरुवात करण्याला महत्त्व आहे. कुठूनही करा पण सुरुवात करा. या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, तुम्ही थांबू नका, सुरुवात करा. आणि एक गोष्ट आणखी आपल्याला लक्षात आली असेल, यांच्या दोघांची मैत्री कुठून झाली तर सॉरी या शब्दातून मैत्री झाली. एका स्वारीने 10 लाख कोटी रुपये वर्षाची उलाढाल करणारा उद्योग निर्माण केला आहे. हे यांच्या मैत्रीचं मित्र गमक आहे. आता चौथा प्रश्न आपल्याला पडतो आणि तो खूप मोठा प्रश्न आहे. चौथा प्रश्न असा पडतो की अरे मी तर नोकरी करणार आहे, माझ्या वाडवडिलांनी नोकरी केली, शेती केली आणि माझ्याकडे कुठे पैसे आहेत, वाडवडिलांची काही इस्टेट नाही, काही बँक बॅलन्स नाही, काही प्रॉपर्टी नाही आहे, तर मी उद्योग कसा करणार, उद्योगाला तर खूप पैसे लागतात. मित्र, उद्योगाला खूप पैसे लागतात हा मोठा गैरसमज आहे. आणि हा गैरसमज दूर करण्यासाठी मी गेले 15 वर्ष प्रयत्न करतो आहे. मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, आणि त्याच्यामध्ये थीम हीच ठेवली की उद्योग करायला पैसा लागत नाही, उद्योग करायला हा दुसऱ्यांचा पैसाच वापरायचा असतो. दुसऱ्यांचा पैसा म्हणजे काय तर मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी पेजारी, कलीग, बँका, शेअर मार्केट या सगळ्यांचा जो पैसा आहे हा दुसऱ्यांचा पैसा आहे. बाहेर मार्केटमध्ये खूप पैसा उपलब्ध आहे, तो आपल्याकडे आणायचा कसा हे कौशल्य आहे. आणि हे कौशल्य मी त्या पुस्तकात मांडलेलं आहे. ॲमेझॉनवर माझी सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. आज तो बुकसेलर आला नाही, एकच पुस्तक फक्त या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि म्हणून उद्योग करायला पैसा लागत नाही, उद्योग करायला वृत्ती लागते. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, तुम्ही असू द्या, तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलं, असं तर होणार नाही की तुम्ही म्हणता म्हणून आम्ही ऐकू आणि उद्योग करायला काही पैसा लागत नाही हे आम्ही समजून घेऊ आणि मानून घेऊ, असं तर नाही आहे. मग तुम्ही काहीतरी आम्हाला पुरावे द्या. आणि मित्र, काही 10-12 पुरावे आपल्यासाठी मी आणलेले आहेत आणि हे पुरावे म्हणजे केस स्टडीज आहेत. असे उद्योजक मी आपल्यासमोर मांडणार आहे ज्यांनी शून्यातून उद्योग निर्माण केला आणि आज त्यांची उलाढाल शेकडो हजारो कोटी रुपयांची आहे. मी जेव्हा प्रेझेंटेशन करेन तेव्हा तुम्ही 3-4 गोष्टी लक्षात ठेवा की त्यांनी सुरुवात कुठून केली, त्यांच्याकडे किती भांडवल ते सुरुवात करताना होतं, किती मोठी जागा त्यांच्याकडे होती आणि कशी त्याची सुरुवात झाली. ह्या 4-5 प्रश्न त्याची उत्तरं या प्रेझेंटेशनमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा आपल्यासोबत या प्रवासाला आता निघणार आहे. आणि म्हणून पुढचा प्रश्न आपला आहे किती भांडवल लागेल.
तर ह्या पहिल्या 3 केसेस बेडेकर लोणचे आपल्याला माहिती आहे. बेडेकरनी सुरुवात केली, विश्वनाथ परशुराम बेडेकरनी 1910 मध्ये 10x10चं गिरगावमध्ये त्यांनी दुकान थाटलं, किराणा दुकान. आणि 100-200 लिंब त्यांनी विकत आणली, 200 लिंबाचं लोणचं घातलं आणि घरोघरी नेऊन हे लोणचं विकलं. 7 दिवस त्यांना 200 लिंबांचं लोणचं विकण्यासाठी लागले. आणि त्या 7 दिवसानंतर लोणचं गेल्यानंतर ते पुन्हा एकदा सगळ्यांकडे जाऊन आले, फेरी मारून आले की अरे तुम्ही माझं लोणचं घेतलं, तुम्ही खाल्लं असेल, चव घेतली असेल, तुम्हाला कसं वाटलं. तर अनेकांना ते आवडलं आणि त्यांनी मग विचारलं की आणखी तुम्हाला दिलं तर चालेल का. त्यांनी सांगितलं हो आम्हाला द्या. आणि ते दर आठवड्याला लोणचं 200 लिंबाचं बनवायला लागले आणि घरोघरी द्यायला लागले. आज मित्रहो 100 कोटीपेक्षा जास्त मोठा उद्योग या बेडेकर लोणच्यांचा आहे. लंडन, अमेरिका, न्यूझीलंड अशा देश विदेशामध्ये यांचं लोणचं जातं. पण सुरुवात कुठून झाली? 200 लिंबापासून. आणि कुठे? गिरगावामध्ये. किती मोठी जागा होती? 10x10ची. पैसे किती लागले? तर 200 लिंब तेव्हा 10-20 रुपयाची मिळाली असतील, तेवढेच पैसे लागले. म्हणजे आपल्या लक्षात येईल की पैसे लागत नाहीत. कॅम्लिनचे दांडेकर 1931 मध्ये संस्थापक होते. दिगंबर परशुराम दांडेकर आणि गोविंद परशुराम दांडेकर यांनी उद्योग काय केला तर शाई बनवण्याचा उद्योग केला. माझ्या वयाची जे आहेत त्यांना कदाचित आठवत असेल, त्यांच्या लहानपणी शाईच्या गोळ्या यायच्या आणि ते त्या दवतीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात ती गोळी टाकायची, ती फिरवायची आणि त्याची शाई तयार व्हायची. मग टाक घ्यायचा आणि टाकाने ती शाई लावून लावून आपण वहीमध्ये लिहायचं. अशी शाईच्या गोळ्या तयार केल्या. मग शाईची त्यांनी बॉटल तयार केली, मग शाईचे पेन तयार केले. असा या शाईचा उद्योग करून मित्रहो कॅम्लिन 822 कोटी रुपये वर्षाला उलाढाल करणारी आता कंपनी झालेली आहे. याने कॅमल सुरुवातीचा हत्ती ब्रँड होता, नंतर कॅमल ब्रँड झाला, नंतर कॅम्लिन ब्रँड झाला आणि आता कोकियो कॅम्लिन जपानच्या कोकियो कंपनीशी त्यांनी टायअप केलेला आहे. आणि सुरुवात कुठून झाली तर छोट्याशा आपल्या घरातूनच. आणि घरोघरी घेऊन स्वतः विकत राहिले आणि विकता विकता आता त्यांचे 40पेक्षा जास्त उत्पादनं आहेत आणि 45पेक्षा जास्त देशांमध्ये विकोचे प्रॉडक्ट जातात. 500 कोटीपेक्षा जास्त उलाढाल आहे. या सगळ्यांची स्टोरी जर आपण पाहिली तर शून्यातून निर्माण झालेली आहे. स्वतःच्या घरात किंवा 10x10च्या जागेत कोणतंही भांडवल नसताना सुरू झालेली आहे. हे दुसरे 2 मोठे उदाहरणं आपण हनुमंतराव गायकवाड यांचं नाव ऐकलं असेल. मोठा उद्योजक. 1972 पासून रहमतपूर गाव, जिल्हा सातारा, छोटंसं गाव, शेतकऱ्याचा मुलगा, ते 14व्या वर्षी 10x10च्या जागेत 8 कर्मचारी घेऊन त्यांनी उद्योग सुरू केला. आणि 18 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. धंदा म्हणजे काहीतरी कामधंदा करून त्यांनी पैसे कमावून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर त्याने उद्योग सुरू केला. हाऊसकीपिंग, सिक्युरिटी आणि असे अनेक उद्योग त्याने मित्र काय नाही केलं. जे जे काम येईल ना ते काम या माणसाने केलं. आपल्याला माहिती आहे बंगालमध्ये सिंगूर इथे टाटाची नॅनोची फॅक्टरी होती आणि तिथे आंदोलन झालं आणि त्या बाईने टाटाची फॅक्टरी बंद पाडली. टाटाला ती फॅक्टरी शिफ्ट करायची होती. त्याला समजेना की कोणाला सांगायचं. त्यांनी हनुमंतराव गायकवाडला सांगितलं माझी फॅक्टरी शिफ्ट कराल का. आता शिफ्ट कराल म्हणजे काय, नुसतं सामान उचलायचं आणि तिथे नेऊन ठेवायचं असं नाही. तिथून ते डिस्मॅन्टल करायचं आणि इथे आणायचं, इथे ते इन्स्टॉल करायचं आणि फॅक्टरी सुरू करून द्यायची. इतक्यापर्यंत काम हनुमंतराव गायकवाडांनी केलं आणि त्यांनी एक वेगळं व्हर्टिकल निर्माण केलं. कंपन्या शिफ्ट करण्याच्या अनेक कंपन्या त्यांनी अशा शिफ्ट केल्या. हा हनुमंतराव गायकवाड नावाचा माणूस. आता कुठे कुठे काम आहे त्यांना. मी असताना शिर्डीला त्यांनी शिर्डी स्वच्छ करण्याचं काम घेतलं. प्राईम मिनिस्टरचं घर साफसफाईची जबाबदारी त्यांची. प्रेसिडेंट ऑफ इंडिया, पार्लमेंट हाऊस, सुप्रीम कोर्ट, असे कोणकोणत्या तुम्ही नाव घ्या तिथे यांची माणसं आहेत आणि ते साफसफाईने सिक्युरिटी करतात. मित्र यांच्याकडे कामाला माणसं किती आहेत तर 1,00,000 कर्मचारी यांच्याकडे हनुमंतराव गायकवाडकडे आहेत. 3,000 कोटीपेक्षा जास्त यांची वर्षाला उलाढाल आहे. इज रिअल प्राईड ऑफ इंडिया.
दुसरे राज्यपथ इन्फ्राकॉम जगदीश कदम पुण्यातले, देवळाली हे अहिल्यानगर आधीचं अहमदनगर त्या ठिकाणचे शेतकऱ्याचा मुलगा पुण्यात गेला, इंजिनियर झाला आणि छोटासा उद्योग सुरू केला आणि उद्योग करता करता 70पेक्षा अधिक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट केले. 1500पेक्षा जास्त कर्मचारी यांच्याकडे कामाला आहेत आणि 4 वर्ल्ड रेकॉर्ड यांनी केलेले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे कसे, 75 किलोमीटरचा रस्ता 4 दिवसात त्यांनी तयार केलेला आहे कॉन्क्रिटिंग करून. हा अमरावती आणि अकोल्याच्या मधला रस्ता होता आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यांचं नाव गेलं. असे 4 रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. 500 कोटीपेक्षा अधिकची उलाढाल या जगदीश कदम यांची आहे. केसरी टूर्स आपल्याला माहिती आहे, विना टूर्स आपल्याला माहिती आहे, केसरी भाऊ पाटील आपल्याला माहिती आहेत, साधी 10x10ची माईममधली जागा आणि केसरी भाऊ पाटील 50व्या वर्षी मित्र यांनी उद्योग सुरू केला. म्हणजे ते काही 20-25 नव्हते, 50व्या वर्षी. आणि उद्योग सुरू कसा केला तर बायकोने तिचे दागिने दिले आणि त्यांनी सांगितलं की हे घ्या दागिने माझे विकून टाका, तुम्हाला धंदा करायचा आहे, उद्योग करायचा आहे. त्याने 1,85,000 रुपये फक्त त्याच्यातून जमा झाले आणि त्याच्यातून पहिला टूर राजस्थानचा यांनी आखला. 13 माणसं फक्त त्यांना मिळाले आणि या 13 माणसांना घेऊन केसरी भाऊ पाटील स्वतः टूरला राजस्थानला गेले. त्यांनी जर असं म्हटलं असतं की यार 13 माणसं कशासाठी, मी जरा कॅन्सल करतो आणि 13च माणसं आहेत मी कोणाला तरी पाठवतो, त्यांना सक्सेस मिळालं नसतं. केसरी भाऊंनी जबाबदारी घेतली, 13 माणसांचा टूर केला. त्या 13 माणसातून त्यांच्या मागे लोक येत गेले आणि आता 3 कोटी ग्राहक संख्या त्यांची झालेली आहे. मित्र 900 कर्मचारी आहेत आणि 700 कोटीपेक्षा जास्त दरवर्षाची उलाढाल त्यांची आहे. त्यांचीच मुलगी वीणा पाटील. आता कुटुंबामध्ये कमी जास्त प्रत्येकाच्याच होतं. हे मुलगी वेगळी झाली काही कारणास्तव, तिने तिचा स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि स्वतःचा व्यवसाय किती मोठा उभा केला तर 950 कर्मचारी, 150 शाखा, 7.5 लाख गिराईक आणि 57,000 टूर्स तिने पूर्ण केलेले आहेत आणि 500 कोटीपेक्षा अधिकची उलाढाल. महिलांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. महिला कमी आहेत असं नाही. मराठा समाजाच्या नेतृत्वाला मी सांगू इच्छितो की आपण ना महिलांना वाव देत नाही. महिलांना वाव द्या, महिलांना संधी द्या. महिला म्हणजे आकाशा एवढं काम करू शकतील असं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. मित्र रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी आपल्याला माहिती आहे. हा माणूस काय करायचा, सगळ्यांच्या घरोघरी फिरायचा आणि याला दिसायचं की पितळीची तांब्याची तेव्हा भांडी असायची. तर ही पितळीची तांब्याची भांडी साफ करायला ना लिंबाने साफ करायची, साबणाने साफ करायची, ते पण काही साफ व्हायची नाही. आणि म्हणून याच्या डोक्यात आलं की आता हे पितळीची तांब्याची भांडी साफ करण्यासाठी काहीतरी आपण इलाज केला पाहिजे. त्यांनी पावडर काढली आणि पितळ आणि तांब असं मिळून पितांबरी अशी पावडर त्याला नाव दिलं आणि पितांबरी उद्योगाची स्थापना झाली. घरोघरी नेऊन त्यांनी ती पावडर विकली आणि विकता विकता आज मित्र हो 19 राज्य आणि 26 देशांमध्ये यांची गिराईक आहेत. 5 लाखापेक्षा जास्त आउटलेट यांचे आहेत. 30 लाख ग्राहक, फ्रँचायझी 120 आणि 300 कोटीपेक्षा अधिकची उलाढाल. प्रशांत सपकाळ, प्रशांत कॉर्नर आपल्याला माहिती आहे, नाव आपण ऐकलेलं आहे. मिठाई आणि फरसांसाठी प्रसिद्ध असलेला, पण हा झोपडपट्टीत राहणारा माणूस. घरी जेवणाची सोय नाही, पगार पाणी काही नाही, उत्पन्न काही नाही, आईवडिलांचं उत्पन्न काही नाही आणि एका ठिकाणी काम करायचा. तो मालक जेवायला द्यायचा, मारायचा, पण तरी तो काम करायचा कारण तो जेवायला देतो. घरी मी राहिलो तर मी उपाशी राहील आणि म्हणून त्याने काम केलं. धीरे धीरे तो काम शिकला. मग चहाची टपरी टाकली, मग दुधाचं वितरण सुरू केलं, मग दुधाचे प्रॉडक्ट सुरू केले, मग फरसाण सुरू केले. आता मित्र हो 17 आउटलेट्स जे प्रशांत कॉर्नरचे आहेत. 1 लाख स्क्वेअर फूट एरियाची याची फॅक्टरी आहे आणि 1500 कर्मचारी याच्याकडे काम करतात. 300 कोटी रुपयांपेक्षा अधिकची उलाढाल यांची आहे. मित्र हे आपण पाहिले मराठी माणसं. आपल्याला काय वाटते की अमराठी माणसं जे आहेत ना यांच्याकडे वाडवडिलांकडे पैसा असतो आणि म्हणून ते धंदे करतात. सगळ्यांची परिस्थिती काही अशी नसते. तर आपण उदाहरण पाहू 2 अमराठी माणसांचं. रघुनंदन श्रीनिवास कामत, नॅचरल आईस्क्रीम आपल्याला माहिती आहे. आपल्यापैकी किती लोकांनी नॅचरल आईस्क्रीम खाल्लेलं आहे?
जवळपास सगळ्यांनी खाल्लेला आहे. पण हा रघुनंदन श्रीनिवास कामत हा 10वी नापास झाला, कर्नाटकमध्ये त्याचं गाव. आणि नापास झाल्यानंतर वडिलांचा व्यवसाय फळं विक्रेत्याचा होता, त्याच्यासोबत फळं विक्रीचं काम करायला लागला. आणि काही दिवसानंतर काय झालं की तो मुंबईत आला. त्याचा भावाचं रेस्टॉरंट होतं आणि तिथे आईस्क्रीम बनवायला शिकला. आता याने आईस्क्रीमही शिकला आहे आणि फळं विक्रीसुद्धा शिकला आहे. तर या दोघांचं कॉम्बिनेशन करून त्याने काय केलं, आईस्क्रीममध्ये फळं टाकली आणि नॅचरल आईस्क्रीमचा जन्म झाला. आता याने नॅचरल आईस्क्रीम तयार केलं. आता मला उद्योग करायचा आहे, काय करायचं, तर मित्रमंडळींकडून, नातेवाईकांकडून, भावांकडून 3.5 लाख रुपये उभे केले. झूमध्ये एक शॉप छोटंसं 10 बाय 10चं भाड्याने घेतलं आणि तिथे व्यवसाय सुरू केला. हातोहात त्याच्या दुकानाची प्रसिद्धी व्हायला लागली. आणि प्रसिद्धी होता होता अमिताभ बच्चनला माहिती पडलं की एक चांगलं आईस्क्रीम इथे मिळायला लागलं, नॅचरल्स. अमिताभ बच्चन त्याच्या दुकानावर आईस्क्रीम खायला गेले. त्याच्यानंतर राज कपूर तिथे आईस्क्रीम खायला गेले. मग काय विचारता, याच्या दुकानाची प्रसिद्धी एवढी झाली की त्याला मागे वळून पाहायला लागलं नाही, वेळही मिळाला नाही. आणि बघता बघता मित्र हो, त्याने 650 स्टोअर्स नॅचरल आईस्क्रीमचे उभे केले. 125पेक्षा जास्त फ्लेवर्स असलेले आणि 15 राज्यांमध्ये त्याची दुकानं आता आहेत. 400 कोटीपेक्षा जास्त उलाढाल्याची आहे. सुरुवात कुठून केली, भाड्याच्या दुकानातून. किती पैसे होते, 3,85,000 रुपये. आणि काय शिक्षण होतं, तर शिक्षण काही नव्हतं, 10वी नापास. मित्र लक्षात घ्या, मी आपल्याला उदाहरणासहित, पुराव्यासहित हे सांगून सिद्ध करतो आहे की उद्योग करायला पैसा लागत नाही. जमनालाल बजाजचं उदाहरण राहिलेलं आहे. बजाज ग्रुप, जमनालाल बजाज आणि त्यांचे भावंड नवलमल आणि हस्तिमल फिरोदिया. बजाज आता टेम्पो, ऑटो हे सगळं आपण ऐकतो, पण यांची सुरुवात कुठून झाली, याने 2 व्हीलर 3 व्हीलर ह्या गाड्या ट्रेडिंग करण्याचा, म्हणजे गाड्या घ्यायच्या आणि विकायच्या हा धंदा गिरगावमध्ये गाईच्या गोठ्यामध्ये यांनी सुरुवात केला. गाईच्या गोठ्यामध्ये हा धंदा सुरुवात करून धीरे धीरे वाढवला. 2 व्हीलर 3 व्हीलर हा फक्त ट्रेडिंग करायच्या, घ्यायच्या आणि विकायच्या. नंतर मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं आणि 1945मध्ये बजाज ऑटो निर्माण झाली. 58मध्ये बजाज टेम्पो निर्माण झाली. म्हणजे टेम्पो ही जर्मनीची कंपनी, त्यांच्यासोबत टायअप केलं आणि बजाज टेम्पो निर्माण झाली. मित्र 37,000 कोटीपेक्षा जास्ती उलाढाल या बजाज कंपनीची आहे. सुरुवात कुठून झाली, गाईच्या गोठ्यातून. आणि हे आपल्या लक्षात येईल. आता सारांश काय, मी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतो आहे, ह्या 4 गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो आहे की स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर, जिथे आहात तिथून सुरुवात करा. स्टार्ट विथ व्हॉट यू हॅव, तुमच्यापाशी जे आहे तिथून सुरुवात करा. डू समथिंग ऑफ इट, काहीतरी करा. अँड नेवर बी सॅटिस्फाईड. हे नेवर बी सॅटिस्फाईड आहे ना, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही समाधानी झाले की तुम्ही शांत झाले. तुम्ही असमाधानी असलं पाहिजे, अतृप्त असलं पाहिजे, अस्वस्थ असलं पाहिजे, तरच तुम्ही काहीतरी काम करणार. आणि म्हणून ह्या 4 गोष्टी मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. काही गोष्टींची फक्त माहिती आपल्यासाठी देतो आहे की आपण बटाटा वडा सगळेजण खातो, पण बटाटा वड्याचा शोध कोणी लावला, तर मामा काणेंनी बटाटा वडाचा शोध लावला 1910मध्ये. आज तो गल्लोगल्ली आणि हजारो लाखो लोक त्याच्यावर आता गुजराण करतायत, व्यवसाय करतायत. वडापावची सुरुवात कुठे झाली, तर वडापावची सुरुवात 1960मध्ये अशोक वैद्य या माणसाने पहिल्यांदा वडापाव याची सुरुवात केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आशीर्वाद त्याला होता आणि पहिली वडापावची गाडी दादर स्टेशनच्या बाहेर त्याने लावली. मामलेदार मिसळ आपण ऐकलेली आहे, खाल्लेली पण आहे, पण या मिसळचं वैशिष्ट्य असं आहे की ही खाल्ल्यानंतर पहिले डोक्यात जाते आणि मग पोटात जाते, अशी ही झणझणीत मिसळ आहे. मामलेदार की त्यांचं नाव नव्हतं, मामलेदार मिसळ सुरू केली नरसिंह मुर्डेश्वर नावाच्या या माणसाने. हा कारवार कर्नाटकमधला माणूस. इत्यानंतर 7x7च्या जागे ठाण्यामध्ये त्यांनी मिसळचं दुकान सुरू केलं. आणि या दुकानामध्ये ना तेव्हाचे तहसीलदार खायला यायचे. तहसीलदाराला तेव्हा मामलेदार म्हणायचे आणि म्हणून त्याचं नाव पडलं मामलेदार. चला मामलेदार मिसळला खायला जाऊया. आज त्यांचे मित्र 30पेक्षा जास्त ठिकाणी आउटलेट्स आहेत. एक थॉट आपल्यासमोर मांडतोय, सक्सेस थॉट.
यशाची गुरुकिल्ली, प्रत्येकाला वाटतं मला सक्सेसफुल व्हायचं आहे, तर गुरुकिल्ली काय आहे? तर तुमच्याकडे 3 गोष्टींची आवश्यकता आहे. तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, टॅलेंट असलं पाहिजे, प्रज्ञा असली पाहिजे आणि हार्डवर्क करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. हा जो आपण पिरॅमिड पाहिला तर नॉलेज सगळ्यात वरती आहे आणि छोटंसं आहे. नॉलेजची फार गरज नसते, छोटी असते. टॅलेंट त्याच्यापेक्षा जरा जास्त पाहिजे आणि हार्डवर्क आहे ना सगळ्यात जास्ती पाहिजे. म्हणजे 80% परस्पिरेशन आणि 20% इन्स्पिरेशन असं म्हणतात. हार्डवर्कला पर्याय नाही. तुमच्याकडे नॉलेज आहे आणि टॅलेंट आहे, पण हार्डवर्क करण्याची तयारी जर नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. हे लिहून घ्या. आणि म्हणून हार्डवर्क करण्याची, कठोर परिश्रम करण्याची तयारी आपल्या ठिकाणी असली पाहिजे. मित्र, आपण आता इथे पुढच्या प्रवासाला निघतो आहे. पुढचा प्रवास आहे क्वेश्चन आन्सरचा. आणि अमित हावरे आणि अमित हावरे माझा मुलगा आहे. तोही आता गेल्या 16 वर्ष झाले बांधकाम व्यवसायामध्ये आहे. स्वतः इंजिनियर आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बलमध्ये याने काम केलेलं आहे. कोका कोला कंपनीमध्ये काम केलेलं आहे. आणि एक आमची जोडी, आमचं नातं मैत्रीचं, अशी आमची जोडी. आणि आपल्याकडेही काही, आपल्या मनातही काही प्रश्न निर्माण झाले असतील तर आपल्या मनातले प्रश्नसुद्धा आम्ही घेऊ. आणि अमितच्या मनात काय प्रश्न असतील तर त्या प्रश्नही आपण घेऊ आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. मला वाटतं एक जोरदार टाळ्या. सरांनी जे प्रेझेंटेशन आपल्याला दिलं आणि जे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यासमोर मांडले आहेत, मला वाटतं खरंच आजच्या दिवशी प्रेरणा घेण्यासारखं हे आहे. आणि मित्र, आपण, मला वाटतं एक संकल्पना इथे करायला हरकत नाही की आपण आपल्या समाजामध्ये ही भावना पसरवली पाहिजे. नोकरी मागणारा समाज न होता आपण नोकरी देणारा समाज झालं पाहिजे. आजच्या शिवजयंतीच्या दिवशी ही संकल्पना जर आपण घेतली तर मला वाटतं हा नक्की आपला शो सक्सेस होईल. आपल्या सर्वांच्या वतीने मी सुरेश सरांना काही प्रश्न विचारणार आहे आणि त्यानंतर नक्की आपल्या मनातही काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण विचारावेत. प्रेझेंटेशन इथे सरांनी दिलं सर, इट वॉज व्हेरी इन्स्पिरेशनल आणि वी गॉट अ लॉट ऑफ आयडियाज, इनोव्हेटिव्ह थॉट्स, बिझनेस चालू करण्यासाठी बरेचसे इन्स्पिरेशन्स की कसे बिझनेस लोकांनी सुरू केलेत. सर, बिझनेस 1 आणि बिझनेस 2 हे मी तुमच्याकडून बरेचदा ऐकतो. आणि म्हणजे आता आमचं रिलेशन असं आहे, घरी मी बाबा म्हणतो त्यांना, ऑफिसला गेलो की मी सर म्हणतो, सामाजिक कार्यक्रमात असलं की ते हावरे साहेब होतात माझ्यासाठी. म्हणजे वेगळं वेगळं रिलेशन आमचं असतं सगळ्या ठिकाणी. आम्ही हिमालयात गेलो की आम्ही मित्र असतो आणि तिथे मैत्रीचं नातं असतं. ऑफिसमध्ये जेव्हा मी सुरेश सरांना विचारतो, ऑफिसमध्ये सुरेश सर म्हणतात अरे बिझनेस 1 झाला, आता बिझनेस 2 मध्ये काय आहे? सर, हे बिझनेस 2 म्हणजे काय हे नक्की समजून सांगाल का? मित्र, खरा बिझनेस आहे ना तो बिझनेस 2 आहे आणि हा आपण समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. एक उदाहरण देऊन आपल्याला समजावून सांगतो. तर एकदा मी एका बजाज ऑटो शोरूमच्या उद्घाटनासाठी गेलो. त्याने मला बोलवलं आणि गेल्यानंतर त्या शोरूमचं उद्घाटन झालं. सेल्स टीम त्यांची होती, कस्टमर आलेले होते. फॉर्मल इनॉग्रेशन झाल्यानंतर चहा पिताना मी म्हणजे जो त्याचा मालक होता त्याला विचारलं की अरे या धंद्यामध्ये कमाई किती आहे, तुला किती पैसे मिळतात, तुझे कमाई किती होतो, खर्च किती होतो? तर तो मला म्हणाला की सर, हा धंदा काही परवडत नाही, याच्यात 7-8% फक्त मार्जिन आहे आणि या 7-8% मार्जिनमध्ये काही शिल्लक राहत नाही. दुकानाचं भाडं आहे, कर्मचाऱ्यांचे पगार आहेत, बाकी लाईट पाणी याचा खर्च आहे, याच्यातच सगळे पैसे निघून जातात आणि मला काही पैसे शिल्लक राहत नाहीत. मग मी त्याला पुढचा प्रश्न विचारला की तुला पैसे शिल्लक राहत नाहीत, 7-8% फक्त मिळतात, तर मग तू हा धंदा करतो कशाला? तर तो म्हणाला नाही सर, तसं नाही आहे, या धंद्याच्या सोबतनं आणखी काही धंदे आहेत आणि म्हणजे जो माझ्याकडनं गाडी घेतो त्याला गाडीचं रजिस्ट्रेशन करायचं असतं, त्याला इन्शुरन्स करायचा असतो, त्याला लोन घ्यायचं असतं, त्याला ॲक्सेसरीज घ्यायचे असतात, त्याला स्पेअर पार्ट्स घ्यायचे असतात, त्याला दर महिन्याला गाडीचं मेंटेनन्स करायचं असतं. हे जे एवढे धंदे आहेत ना, हे त्या गाडी मी विकतो म्हणून मला मिळतात. आणि हा जो आहे ना मित्र, याच्यामध्ये प्रॉफिट जास्त आहे आणि हा आहे बिझनेस 2.
हा बिझनेस टू जर आपण समजावून घेतला तर आपल्याला प्रॉफिटेबल धंदा करता येईल. आणि हा मी जेव्हा विचार केला ना तर तेव्हा बिझनेस टू हा प्रत्येक धंद्यात आहे. बरोबर बरोबर. आता एक मित्र मला भेटला आणि त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होतं शाळेमध्ये कॅन्टीन चालवण्याचं. त्याला मी विचारलं की किती प्रॉफिट तुला मिळतो. तो म्हणाला सर याच्यात काही धंदा नाही आहे, याच्यात काही कमाई नाही आहे. शाळेमध्ये भाव पण कमी असतात. हां, आणि शाळेमध्ये काय होतं की इलेक्ट्रिसिटी ते फ्री देतात, जागा फ्री असते, पाणी फ्री असतं आणि तुम्हाला कन्सेशनल रेटमध्ये विकायला लागतं. 5 रुपयात चहा, 10 रुपयात बटाटा वडा. तर याच्यात काही कमाई नाही आहे. तर म्हटलं मग धंदा करतो कशाला, तुला कमाई होते कशात. तो म्हणाला नाही याच्यापेक्षा ना मला या शाळेत असल्यामुळे 500 विद्यार्थी आहेत आणि इथले 50 कर्मचारी आहेत, 550 लोक झाले. तर यांच्या घरी ना कोणाचा कधीतरी वाढदिवस असतो, कोणाच्या घरी लग्न असते, कोणाची मुंज असते, कोणाची सत्यनारायण पूजा असते. तर ते मला कॅटरिंगची ऑर्डर देतात आणि त्यांना काय वाटतं की अरे हा आपल्या शाळेतला कॅन्टीन मला मुलगा आहे, नेटवर्कमध्ये आहे, नेटवर्कमध्ये आहे, विश्वास एक असतो, क्वालिटी आहे, हा फसवणार नाही, हा पळून जाणार नाही आणि कमाई जी आहे ना ती त्याच्यात आहे. हा आहे मित्र बिझनेस टू. आपण सिनेमाला जातो अमित सर, बरोबर. सिनेमाला गेल्यानंतर सिनेमाचं तिकीट असते 300 रुपये, 300-350 रुपये, बरोबर. आणि पॉपकॉर्न असतात 500 रुपयाचे, 1000 प्लस होतं फॅमिली. चहा असतो 150-200 रुपयाचा, बरोबर. कॉफी 150-200, आईस्क्रीम घेतलं, पॉप आणखी काय काय घेतलं, पिक्चर पेक्षा जास्त खर्च तिथे होतो. मित्र हे थिएटरवाले जे आहेत ना, तुम्ही बघा नुसतं थिएटर चालवत नाहीत, ते बाकी सगळं चालवतात. आणि हा बिझनेस टू आहे. हा बिझनेस टू प्रत्येक धंद्यामध्ये आहे. तो आपल्याला शोधायला लागेल तर आपल्याला प्रॉफिट चांगला मिळवता येईल. आणि म्हणून बिझनेस टू मी प्रत्येकाला करा असं सांगतो. लहान छोट्या छोट्या धंद्यापासून मोठ्यात मोठ्या धंद्यापर्यंत मध्ये बिझनेस टू आहे. म्हणजे अमेरिका फायटर प्लेन जरी विकते जगाला तर त्या गोळ्या पण तेच विकणार त्यानंतर. म्हणजे छोट्यात पासून मोठ्यापर्यंत तो आहे. बिझनेस टू ची खूप चांगली संकल्पना मांडली सर. आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जो धंदा असेल त्याच्यामध्ये बिझनेस टू सुद्धा शोधायला हरकत नाही. सर एक पुढच्या 100 वर्षांचा आलेख तरुणांसमोर आपण जर मांडाल, म्हणजे आपण आज बरेचसे यंग मंडळी आपल्या ऑडियन्समध्ये आहेत आणि बरेचसे अशा विचारांमध्ये आहेत की बिझनेसचे खूप चांगले आयडियाज आपल्या मनामध्ये आहेत. पुढच्या 100 वर्षांमध्ये काय आपल्याला वाटतं विजन कसं राहील? शेती करावी, नोकरी करावी, उद्योग करावा, ह्या सगळ्यांकडे कसं बघता येईल आपल्याला? बघा मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील शेती करायचे. मी सुद्धा शाळा आणि शेती सोबत केलेली आहे. मी जवळपास 20 वर्ष शेती केलेली आहे लहानपणापासून. आता ते सांगणार नाहीत, पण शाळेत जायच्या आधी म्हशीचं दूध काढायचं, डोक्यावर ते गावभर विकायचं, त्यानंतर शाळेत जायचे. पायात चप्पल नव्हती शाळेत जाताना, असं त्यांचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. आणि म्हणून शेतीचं मला नॉलेज आहे. एक उदाहरण फक्त मी सांगतो. मी एकदा 74ची गोष्ट असेल, आमच्या शेतात कोथिंबीर लावली होती आणि कोथिंबीर विकायला न्यायची तर कुठे, तालुक्याच्या ठिकाणी. मी कोथिंबीर ती शेतातून काढण्यासाठी मजूर लावले. बैलगाडीने शेतातून बस स्टँडपर्यंत घेऊन आलो. बसच्या वर चढवणारा हमाल त्याने वर गाठोडं चढवलं. मी त्या बसमधून तालुक्याच्या ठिकाणी गेलो. तिथे रिक्षा केला आणि अडत दुकानामध्ये गेलो आणि त्याने हर्रासी करून ते विकलं. मित्र, ते काढण्याचा, वाहतुकीचा, हमालीचा, रिक्षाचा माझा सगळा खर्च झाला 31 रुपये. आणि कोथिंबीर 40 किलो होती, ती विकून मला मिळाले 20 रुपये. म्हणजे माझा धंदा झाला 11 रुपये घाट्याचा. आजच्या शेतकऱ्यांसमोर हा खूप मोठा प्रश्न आहे. हा अनुभव ना हा अनेक शेतकऱ्यांना येतो. शरद जोशी शेतकरी नेते होते, आपण नाव ऐकलं असेल. ते याला उलटीपट्टी म्हणायचे. हा उलटीपट्टीचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना येतो. आणि आपण अमित सर पाहिलं असेल, कानावर येतं, बातम्या येतात की कोणीतरी कांदा फेकून दिला, कोणीतरी दूध ओतून दिलं, बरोबर, कोणी टोमॅटो रस्त्यावर टाकून दिले. आता कांद्याला 1 रुपया 2 रुपये भाव असेल तर त्याला काढणं पण परवडणार नाही. काही लोकांनी शेतात ऊस जाळून टाकलं, तो काढणंच परवडत नाही. अशी परिस्थिती शेतीची येते. आणि आपल्या समाजातले मेजॉरिटी लोक शेतीवरती अवलंबून आहेत आणि जास्तीत जास्त घरांमध्ये, जास्त परिवारांमध्ये शेतीच हा एक प्रायमरी उद्योग महाराष्ट्रात. तर बघा 70% लोक शेतीवर अवलंबून आहेत.
आता ॲव्हरेज लँड होल्डिंग पर कॅपिटा किती आहे तर 3.5 एकर लँड आहे. म्हणजे एका कुटुंबाकडे ॲव्हरेज 3.5 एकर जमीन आहे. 3.5 एकर जमीनवाला बैलजोडी म्हशी गाई हे सगळं ठेवू शकत नाही आणि ते त्याला परवडत नाही. आता आजची परिस्थिती अशी आहे, 2 पिढ्या जर गेल्या तर त्याचे 2 हिस्से, 2चे 4 हिस्से असे होतील आणि 50 वर्षानंतर पर कॅपिटल लँड होल्डिंग हे 1.25 एकरावर येईल. 1 एकर पेक्षा सुद्धा कमी. आता 1.25 एकरावर जर आलं तर मला सांगा, शेती आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकेल का? शेतीवर आपण आपला उदरनिर्वाह करू शकणार नाही. म्हणजे माझा अंदाज असा आहे की शेती आपल्याला जास्तीत जास्त पुढचे 50 वर्ष आधार देईल. बरं, पुढचा विषय येतो नोकऱ्यांचा. मी लहान होतो ना तेव्हा एक म्हण होती की उत्तम शेती, मध्यम नोकरी, कनिष्ठ व्यापार. आता उलटं झालेलं आहे. आता हे उलटं जे झालेलं आहे ते आपण ओळखलं पाहिजे. नोकऱ्या कमीत कमी झालेल्या आहेत, नोकऱ्या आता राहिलेल्या नाही आहेत. कंत्राटी कामगार भरणं सुरू आहे. आता नोकऱ्याच कमी कमी होत चालल्या तर आपल्याला नोकरी मिळणार कशी? मग आपल्याला नाही मिळाली, आपल्या पुढच्या जनरेशनला नोकरी मिळणार कशी? आणि म्हणून आणि नोकरी जर तुम्ही केली ना तर फक्त तुमच्या पुरती ती असते, तुमच्या मुलाला ती नोकरी चालत नाही. बरोबर. तुमच्या मुलाला पुन्हा नोकरी शोधावीच लागते. बरोबर. पण तुम्ही जर उद्योग केला, धंदा केला, बिझनेस केला तर तो बिझनेस तुमच्या पिढ्याने चालतो. कुठलाही business असो. कोणताही बिझनेस तुमच्या पिढ्यांचा उद्धार होतो. आणि म्हणून एकच पर्याय आहे. मला आठवतंय आप्पासाहेब ॲडव्होकेट शशिकांत पवार साहेब मला एकदा भेटायला आले वाशीच्या माझ्या कार्यालयात. निमित्त होतं मराठा बिझनेसमॅन फोरमच्या स्थापनेचं. आणि ते म्हणाले की आता आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. मी आपणना एक प्रश्न विचारला की म्हटलं तुमचं सगळं आयुष्य आरक्षणाच्या लढाईमध्ये गेलेलं आहे, आता शेवटच्या क्षणी तुम्ही आरक्षण सोडून उद्योग हे कशासाठी करता? तर त्यांनी एका शब्दात सांगितलं की अरे म्हणे नोकऱ्या आहेत कुठे? तर नोकऱ्याच नाही आहेत तर आरक्षणाचा फायदा काय? आरक्षणाचा फायदा आहे, आरक्षण मिळालं पाहिजे की नाही? मिळालं पाहिजे. शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, बढतीमध्ये त्याचा उपयोग होईल. पण अल्टिमेट काय आहे? पुढच्या 100 वर्षात आपल्याला तारणारी गोष्ट कोणती आहे तर ती फक्त उद्योग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अमित सर की आपण फक्त उद्योग केला पाहिजे. आपल्या पुढच्या पिढींना उद्योगात टाकलं पाहिजे, उद्योग त्यांना शिकवलं पाहिजे. आता खूप झालं, माझा मुलगा 99% मार्क घेऊन आला पाहिजे, 95%. मी म्हणतो तुम्ही 10वीत मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी काढा आणि व्यवसायात त्यांनी काय केलं ते तुम्ही तपासून पहा. तुम्हाला शॉक बसतील अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून 99% 95% याच्या मागे आपल्या मुलांना धावायला लावू नका. त्याला प्रॅक्टिकल शिक्षण द्या, उद्योगाचं शिक्षण द्या. मारवाडी, गुजराती, पंजाबी, सिंधी यांच्या घरात मुलं लहानपणापासून दुकानात जातात, लहानपणापासूनच ते धंदा शिकतात. मित्र 18 वर्षाचा झाला की त्याचा धंदा सुरू झालेला असतो. बरोबर. म्हणून उद्योगच हा पर्याय आहे, उद्योगाशिवाय पर्याय नाही. आणि मेरिटमध्ये आलेले मुलं बरेचदा त्यांना नोकरी भेटते कुठे? अमेरिकेला. देशाच्या बाहेर जातात आणि एकदा दॅट इज अ वन वे तिकीट. गेल्यानंतर परत येऊ शकत नाही. आई वडिलांपासून दूर, आपल्या देशापासून दूर, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जातं कुठं? दुसऱ्या देशाच्या याच्यामध्ये. सर, उद्योगामध्ये ॲटिट्यूड जी आहे, वृत्ती, ही पैशापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे असं तुम्ही म्हणालात. ह्याबद्दल काय सांगाल? म्हणजे पैसे इम्पॉर्टंट नाहीत आणि ॲटिट्यूड जास्त इम्पॉर्टंट आहे. हे मी पहिलं पुस्तक लिहिलं होतं, उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. आणि त्याच्यावर दुसरं सबटायटल होतं की उद्योग करायला पैसा नव्हे, वृत्ती लागते. तर मला बऱ्याच लोकांनी विचारलं की ही वृत्ती लागते हे तुम्ही म्हणता, पण आम्हाला जरा पुरावे द्या, काहीतरी समजावून सांगा. तर मी मित्र पुढचं माझं जे पुस्तक लिहिलेलं आहे आता, आणि राजीव झाला बिझनेसमॅन, त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे आणि 2 पुरावे त्याच्यात मांडलेले आहेत. एक उदाहरण आहे सिंधी समाजाचं. सिंधी समाज 1947मध्ये भारताचं जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा सिंध प्रांतातून परागंदा होऊन भारतामध्ये आला. आणि हा आला तेव्हा त्याच्याकडे अंगावर घातलेल्या कपड्यांशिवाय काही नव्हतं. जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे एवढंच फक्त त्याचं ध्येय होतं. आणि तो पडून आला, इथे राहिला, सिंधी कॅम्पमध्ये राहिला, वेगवेगळ्या ठिकाणी राहिला, थांबला, रुजला, वाढला. आणि धीरे धीरे त्यांनी काहीतरी कामं करणं सुरू केलं. आज मला एकही सिंधी माणूस नोकरीमध्ये दिसतो का? मला दाखवा. सिंधी माणूस तुमच्याकडे तुम्हाला नोकरीमध्ये दिसणार नाही. त्याने धंदे केले, मोठमोठे धंदे केले, आजही धंद्यामध्ये आहे.
मग याच्याकडे होतं काय, याच्याकडे पैसा नव्हता, प्रॉपर्टी नव्हती, इस्टेट नव्हती, हा अंगावरच्या कपड्यानिशी आला होता. मग याच्याकडे फक्त वृत्ती होती धंदा करण्याची, ती वृत्ती त्याच्यात होती म्हणून तो बरोबर. धंदा करू शकतो. बरोबर बरोबर. आम्ही तर दुसरं उदाहरण असंच आहे पारशी समाजाचा. हो हा 7व्या शतकामध्ये तिथेही पुन्हा इस्लामिक आक्रमणामध्ये तिथला पर्शियामध्ये राहणारा माणूस, पारशी माणूस हा तिथून परागंदा होऊन आपला जीव वाचवण्यासाठी भारतात आला. संजान नावाचं एक गाव आहे गुजरातमध्ये समुद्र किनाऱ्यावर. तिथे तो थांबला, उतरला आणि एका राजाला आश्रय मागितला की आम्हाला आश्रय द्या, आम्ही तुमच्या आश्रयाला येऊ इच्छितो. म्हणून त्याने काय केलं, राजाने एक पेला दुधाचा भरलेला त्याला पाठवला की तुमचं स्वागत आहे असं सांगण्यासाठी. या पारशी माणसाने काय केलं की त्या दुधामध्ये साखर टाकली, ती विरघळली आणि राजाकडे परत पाठवली. आणि त्यांनी संकेत काय दिला की आम्ही तुमच्या ठिकाणी दुधामध्ये विरघळलेली साखर जी अशी विरघळलेल्या परिस्थितीत राहू आणि गोडवा निर्माण करू, आम्ही नासवणार नाही आणि म्हणून आम्हाला आश्रय द्या. दुधाची जागा नव्हती तरी साखरेची जागा होती. यांच्याकडे काही नव्हतं. मग आज मला पारशी माणूस नोकरीमध्ये दाखवा, तुम्हाला दिसणार नाही. टाटा, गोदरेज, भारतातले सगळ्यात मोठे उद्योग जे आहेत आज हे पारसी लोक आहेत, पारशी लोकांमध्ये आहेत. मग याच्याकडे होतं काय, ते याच्याकडे वृत्ती होती धंदा करण्याची. आणि म्हणून मी असं म्हणतो की उद्योग करायला पैसा लागत नाही, उद्योग करायला वृत्ती लागते. ही वृत्ती आपण जपली पाहिजे. बरोबर. सर, उद्योग म्हटला की बँकिंग, फायनान्स हे जे पूर्ण क्षेत्र आहे, एस्पेशली जे नवीन उद्योग करणारे आहेत यांच्यासमोर हे बँकिंग, फायनान्स वगैरे जे आहे हे पूर्ण एक मोठं चक्रव्यूह आहे. आपल्याला त्याच्या आतमध्ये जाऊन ते समजणं हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे कर्ज घेणं, आपले टर्नओव्हर फाईल करणं, कर्ज घेतलं, मग बँका आल्या, फायनान्शियल इन्स्टिट्यूट आल्या. कर्जाशिवाय बिझनेस हा पॉसिबल आहे का? कर्ज घेतलं पाहिजे का? आणि घ्यायचं असेल तर काय काय सावधानी घेतली पाहिजे? म्हणजे हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात आहे. म्हणजे त्याचं क्लिअर उत्तर काय आतापर्यंत कोणी दिलेलं नाही. मित्र बघा, माझ्या स्वतःच्या अनुभवाने मी आपल्याला सांगू इच्छितो की कर्जाशिवाय धंदा करता येणं शक्य आहे. मी अनेक वर्ष बिना कर्जाचा धंदा केला, पण कर्ज अजिबात घेऊच नाही या मताचा मी नाही आहे. कर्ज हे लिव्हरेजिंगचं काम करू शकतं. म्हणजे तुमच्या धंद्यामध्ये वाढ करण्याचं, स्पीड वाढवण्याचं, मोठा करण्याचं काम कर्ज करू शकतं. पण म्हणजे कर्ज किती घ्यावं याला सुद्धा मर्यादा आहेत. म्हणजे तुमचं जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलच्या दुप्पट एवढ्यापेक्षा जास्त तुम्ही कर्ज घेऊ नये. म्हणजे तुमचा लोन रेशो जो आहे कॅपिटल टू लोन हा 2पेक्षा जास्त असता कामा नये. 2पेक्षा जास्त झालं तर व्याज फेडण्यामध्ये तुमची ताकद त्याच्यात वाया जाते आणि म्हणून कर्ज हे भारी पडतं. बरोबर. आता कर्ज घेताना ना, आता आजकाल सिबिल हे नवीन प्रकरण आलेलं आहे. तर सिबिल आपण समजून घेतलं पाहिजे. सिबिल हा 700पेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला कर्ज मिळू शकतं बँकेतून. 700पेक्षा कमी असेल तर कर्ज मिळू शकत नाही. मग 700पेक्षा कमी असेल तर कर्ज मिळू शकतं का? तर मित्र, मिळू शकतं. सिबिलचा उपयोग आजकाल बँका आहे ना निगोशिएशनसाठी वापर करतात. बरोबर. ते म्हणतात की आमचा बँकेचा व्याजाचा दर आहे 10%, पण तुमचा सिबिल स्कोअर आहे 6.75, तुम्हाला मिळणार नाही, पण तुम्हाला आम्ही देऊ 11% व्याजाचा दर लागेल. तुमचा 650 असेल सिबिल तर ते म्हणतात 12% दर लागेल. ते निगोशिएशनसाठी वापरतात. बरोबर बरोबर. आणि आपणही ना कर्ज घेताना असं समजतो की बँकेने छापील पत्र आपल्याला दिलेले आहे, कर्जाचा व्याजाचा दर दिलेला आहे, तुम्हाला प्रोसेसिंग फी दिलेली आहे, ती छापील आहे आणि अंतिम आहे असं समजण्याचं काही कारण नाही. एक साधं उदाहरण मी देतो. मी एकदा गेटवे ऑफ इंडियाला ताजमहल हॉटेल आहे, त्या ताजमहल हॉटेलमध्ये गेलो होतो आणि जेवायला मी गेलो. पण तिथे एक ग्रुप आला 25 जणांचा आणि तो त्या मॅनेजरशी निगोशिएशन करत होता. आणि निगोशिएशन काय करत होता ताज हॉटेलमध्ये की आम्ही 25 माणसं जेवायला येणार आहे, पण तुमचे पर हेड जेवणाची किंमत आहे 2000 रुपये. आम्हाला तुम्ही 1200 रुपयात दिलं तर आम्ही सगळेजण जेवण करणार. तिथे सुद्धा नेगोशिएशन. तिथे सुद्धा निगोशिएशन. आणि मित्र, मला सांगताना आपल्याला म्हणजे इन्फॉर्मेशन देताना आनंद होतोय
की त्या मॅनेजरने 1200 रुपयात त्या 25 जणांना जेवण दिलं. म्हणजे आपण काय समजतो की अरे ताजमहाल हॉटेल तिथे कुठे निगोशिएशन होणार, घासघीस होणार नाही. मित्र, ताज हॉटेल्समध्ये सुद्धा घासघीस होते. त्याच्यामुळे व्याज कर्ज घेताना कर्जाचा अमाऊंट, त्याचा व्याजाचा दर, त्याला लागणारी प्रोसेसिंग फी, तर परत करताना लवकर परत केले तर तुम्हाला त्याला पैसे द्यायला लागतात दंड म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी निगोशिएबल असतात. एक फक्त अनुभव एका बँकरने मला सांगितला, तो आपल्याला सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बँका काय करतात, ह्या शेवटच्या दिवशी सगळे कागदपत्र घेऊन येतात सह्या करायला आणि म्हणतात उद्या आमची बोर्ड मीटिंग आहे आणि उद्या आम्ही सँक्शन करणार, तर तुम्ही सह्या करा. आणि त्या सह्या करताना आपल्याला इतका वेळ नसतो की ते आपण वाचू शकू. आणि मी त्या बँकरला विचारलं की अरे तू इतक्या घाईत का आणतो, आणि बारीक बारीक लिहिलेलं असतं, तुम्ही वाचू शकत नाही अशा पद्धतीने लिहिलेलं असतं. तो त्याला म्हटलं की असं तुम्ही नेहमीच करता का, असं का करता, जरा वेळ तर द्या. म्हटलं सगळ्या ग्राहकांशी असंच करता का, तुमचा काय अनुभव आहे? मित्र, त्याने जे सांगितलं ना ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तो म्हणाला की सर, जे लोक वाचत नाहीत ना ते कर्ज घेतात, आणि जे कर्ज घेतात ते वाचत नाहीत, जे वाचतात ते कर्ज घेत नाहीत. म्हणजे तुम्ही ते पेपर वाचून जर तयार केले तर तुमचे राहतं घर, तुमची इस्टेट, तुमचे कपडे, अंगावरचे सगळं त्यांनी लिहून घेतलेलं असते, तुम्हाला नागळं केलेलं असतं. तुम्ही फक्त सह्या करता. हे वाचून घेतले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत, निगोशिएट करून घेतले पाहिजेत, एवढंच मला सांगायचं. बरोबर सर. आमच्या मनात जे प्रश्न आहेत, मला वाटतं इथे जे आपली मंडळी उपस्थित आहेत त्यांच्या पण मनात काही प्रश्न असतील, तर आपण आपल्या मनात काही प्रश्न असेल तर नक्की इथे विचारू शकता आणि सुरेश सर त्याला उत्तर देतील. थँक्यू सर. खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं. नाव सांगा. नाव? अच्छा, मी रुचिता अपराज. आमचा पण एक व्यवसाय आहे. मी आणि माझे हजबंड लाईक मिस्टर, वी आर ॲट इनिशियल लेवल. सेटअप आहे आमचं. तर आता इनिशियल लेवलला आहे म्हणजे आमचे थोडे चॅलेंजेस आहेत. तर एक मी तुम्हाला एक असतं की एक्झाम्पल, आता तुम्ही व्यवसायात असता, तुम्ही दिवस रात्र कधी कुठेही क्लायंटने बोलवलं जाय, तेव्हा जेव्हा इनिशियल फेज असतो, जेव्हा आपण ग्रो करत असतो, तेव्हा आपण फॅमिली आणि व्यवसाय ह्याचा ताळमेळ कसा साधावा. कारण नोकरीत आपल्याला माहिती असतं की मी 8 वाजेपर्यंत घरी येणार किंवा 7 वाजेपर्यंत घरी येणार, पण व्यवसायात तसं नसतं. तुम्ही रात्री 1ला या, 2ला या, सकाळी लवकर निघा. मग तो एक पॉईंट होतो की आपण त्या दोघांमध्ये फसतो असं. आणि दुसरा प्रश्न आहे की आपण जर आपला व्यवसाय असेल तर आपण जर आपल्याला भागीदाराची गरज असेल, जो आपल्याला सपोर्ट करेल थोडं पुढे न्यायला, तर ते कधी ओळखायचं की भागीदाराची गरज केव्हा आहे. बरोबर. धन्यवाद. चांगला प्रश्न विचारला मॅडम आपण. पहिला प्रश्न आहे वर्क लाईफ बॅलन्स. मित्र, सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट कोणती आहे ना, म्हणजे पार्टनर असेल, हजबंड वाईफ असतील, भाऊ असतील, तर एकमेकांमध्ये जो विश्वास आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. माणसाला विश्वासाचा एक शब्द पुरेसा आहे, अविश्वासाचे 100 शब्द कामाचे नाही आहेत. हा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे, मग वर्क लाईफ बॅलन्स आपोआप होतं. माझा पार्टनर हा काही गैर करतो आहे हा मला विश्वास असेल ना, तर मग त्याचा 1 मिनटंसुद्धा मला 1 तासा एवढा होतो. हा विश्वासाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि दुसरं, पार्टनरची गरज आहे असं केव्हा वाटतं की बरेचदा असं होतं की माझ्याकडे काही भांडवल आहे पण कमी पडतं, मग भांडवल असणारा एखादा पार्टनर मला शोधला पाहिजे. किंवा माझ्याकडे पैसे आहेत पण माझ्याकडे हे स्किल नाही आहे, मग स्किल असणारा माणूस शोधला पाहिजे. आता आईस्क्रीम बनवण्याचं, वडापाव बनवण्याचं स्किल असतं, आणि अनेकदा असं वाटतं की सोबत कोणी जर असेल तर मला थोडीशी मोकळीक तरी मिळू शकेल, मी थोडं बाहेर तरी जाऊ शकेल, घरी तरी येऊ शकेल. नाही तर मी नसले, 4 दिवस आजारी पडले की माझा धंदा बंद, असं न होता कोणीतरी पार्टनर असला पाहिजे. म्हणजे पार्टनर शुड बी ए विन विन सिच्युएशन. एक लंगडा आणि एक आंधळा होता, या दोघांनी पार्टनरशिप केली. आणि यांनी पार्टनरशिप कशी केली की दोघांनाही धंदा तर करायचा होता, तर आंधळ्याला दिसत नव्हतं आणि लंगड्याला चालता येत नव्हतं. तर मग त्या आंधळ्याने म्हटलं की तू माझ्या खांद्यावर बस, तुला पाय नाही ना, मी चालतो, आणि तुला डोळे आहेत तर तू मला रस्ता दाखव.
तर आंधळा त्याच्या म्हणजे लंगडा जो आहे तो आंधळ्याच्या खांद्यावर बसला आणि दोघंही जण चालायला लागले. ही पार्टनरशिप आहे, ही विन विन सिच्युएशन आहे. ती विन विन सिच्युएशन असली पाहिजे, नाही तर तंगडीत तंगडी अडकवून उपयोग नाही. मग त्याच्यापेक्षा पार्टनर नसलेला बरा. ती विन विन सिच्युएशन असेल, तुम्हाला गरज वाटत असेल तर पार्टनरशिप आपण केली पाहिजे. वा, छान. नमस्कार, मी संजय मेढेकर लेदर इंडस्ट्रीमध्ये नमस्कार. काम करतोय आणि उद्योग व्यवसायाचे ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करतो. साधारणतः नाटक किंवा ऑर्केस्ट्रा किंवा याच्यासाठी आम्ही 200-500 रुपये तिकीट काढून जातो, परंतु प्रशिक्षण घेण्यासाठी 200-500 रुपयाचं तिकीट काढून जाण्याची वृत्ती होत नाही आणि ती आवरे साहेबांच्या या पुस्तकाच्या वतीनं होत आहे. तर मी एकच याच्यामध्ये सुचवेन की मी जेव्हा प्रोग्राम करतो किंवा ज्या तऱ्हेने आम्ही लोकांना आणतो, एक्सपर्ट लोकांना वगैरे, तर साधारणतः याचे प्रशिक्षणाचे वर्ग जे आहेत किंवा उद्योगाचे याच्यातले काही, जसे आता आजचा जो कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज, बाकी लढाई वगैरे इथपर्यंतच आम्हाला शाळेमध्ये शिकवलं गेलं, पण उद्योजकतेचे जे जनक होते हे त्याच्यानंतर आम्हाला उद्योगात आल्यानंतर कळलं. तर माझी अशी इच्छा आहे की या अशा संस्थांनी पुढाकार घेताना हावरे साहेबांच्या या कंपनीने वन डे वर्कशॉप करावेत या वेगवेगळ्या विषयाची, अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. जरूर जरूर करू. मी ज्या संस्थांमध्ये सहभागी आहे, अशी मराठा बिझनेसमॅन फोरम आहे, सॅटर्डे क्लब आहे, अशा अनेक संस्था आहेत ज्याच्यामध्ये मी सहभागी आहे. आणि या संस्थांचे, मराठा बिझनेसमॅन फोरमचे 25पेक्षा जास्त चॅप्टर्स महाराष्ट्रभरात आहेत आणि अनेक कार्यक्रम करतात. त्याच्यामध्ये मी सुद्धा सहभागी असतो आणि होईन. अजून प्रश्न कोणाला? नमस्कार सर. नमस्कार. सोनाली बाणे. बाय प्रोफेशन आय एम अ स्पेशल एज्युकेटर आणि आता एका स्पेशल शाळेमध्ये प्रिन्सिपल म्हणून काम करते. पण माझ्या आजी आजोबांचा पैठणीचा व्यवसाय होता, साळी समाजातनं आहे आणि आजी आजोबांचं काम गेले 5 वर्ष आम्ही नाविन्यास पैठणी स्टुडिओ या ब्रँडने आता आम्ही सुरू केलेलं आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टींवरती आम्ही काम करतो आहे पैठणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर मला एक तुम्हाला विचारायचं आहे की याच्यासाठी आपण फ्रँचायझी मॉडेलमध्ये उतरणं हे गरजेचं आहे का, आणि त्याच्यातून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो का? थँक्यू. तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे? नाही सर, आपलं येवल्यातले जे आपले साळी समाजातले जे विवर आहेत त्यांच्याकडनं आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून घेतो. जरूर जरूर जरूर. श्यामकुमारचं नाव आपण ऐकलं आहे? श्यामकुमार हा एक माझ्याकडे आला, मारवाडी माणूस आहे. त्याचा धंदा साड्या विकण्याचाच आहे. त्याच्या स्वतःच्या त्याने फॅक्टरीज निर्माण केल्या आणि दुसऱ्यांकडूनही घेतल्या साड्या आणि त्याने फ्रँचायझी मॉडेल तयार केलं. त्याने अनेक फ्रँचायझी नेमले. त्याला अट अशी टाकली की दुकान भाड्याने तू घ्यायचं, त्याचं भाडं तू भरायचं, कर्मचाऱ्यांचे पगार तू करायचे, लाईट पाणी मेंटेनन्स तू करायचं आणि तुला मी साड्या पुरवीन, एवढी मार्जिन तुला त्या साड्यांवर देईन आणि माझे पैसे तू रेग्युलर मला द्यायचे. याचे आता 70पेक्षा जास्ती आउटलेट तयार झालेले आहेत. फ्रँचायझी मॉडेल हे वर्किंग मॉडेल आहे. फक्त त्याचं डिझाईन जे आहे ना, तुम्ही लिगल फ्रेमवर्क ही चांगल्या माणसाकडून करून घेतली पाहिजे. त्याचं जे कमर्शियल मॉडेल आहे ते तुम्ही स्वतः बसून केलं पाहिजे आणि टेस्ट करत राहिलं पाहिजे. हे फ्रँचायझी मॉडेलनेच वाढू शकतं. आता नॅचरल आईस्क्रीमचे 650 आउटलेट झाले, ते काही एकट्या माणसाने केलेले नाही आहेत, ते फ्रँचायझीमधूनच केलेले आहेत. फ्रँचायझी हे वाढ करण्यासाठी एक आयडियल मॉडेल आहे असं मला वाटतं, पण सावधगिरीने करायला पाहिजे, स्लो स्पीडने करायला पाहिजे. सर नमस्कार. नमस्कार. मी अरुण नारायणकर. आज पेपरमध्ये तुमची ॲड वाचली आणि मी खास करून धाराशिवमधून मी आलो आहे. अरे बाप, लोहारा तालुक्यातून. वाह वाह. सर माझा एक छोटासा उद्योग आहे, हॉटेल लोहारेकर, बार अँड रेस्टॉरंट आहे. गाव छोटं आहे पण तालुका आहे. पण त्या तालुक्यामध्ये ना आम्हाला माझा व्यवसाय चांगला चालतो, पण त्यात आडकाठी आणणारे भरपूर आहेत. जसं कॉम्पिटिशन तर आहेच, पण बाकीचे जे शेजारचे आजूबाजूचे जे व्यावसायिक आहेत किंवा इतर लोक आहेत गाव लेवलला जे असतात त्याप्रमाणे त्यांच्याकडनं बऱ्यापैकी आम्हाला त्रास होतो आहे आणि यांचा धंदा कसा बंद व्हावा ह्या दृष्टिकोनातून त्यांचा विचार आहे. तर सर याच्यावरती आम्हाला काय सल्ला द्याल का? जरूर जरूर जरूर. बघा, आजच एक फडणवीस साहेबांचं भाषण मी ऐकत होतो.
की उद्योजकांना त्रास देणाऱ्यांच्या तंगड्या तोडा. म्हणजे हे वाक्य फडणवीस साहेबांच्या सारख्या माणसाने उच्चारणे आणि मग ते म्हणाले की तंगड्या तोडा, म्हणजे मी फिजिकली तोडा असं म्हणत नाही, लिगली आणि धंद्यातून तोडा. मराठा क्रांती मोर्चा, या मराठा क्रांती मोर्चाने मराठी उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि तो उभं राहायला तयार आहे असं मला वाटतं. मराठा समाजातल्या कोणालाही त्रास होत असेल आणि त्रास देणारा कोणी असेल तर त्याने मराठी क्रांती मोर्चाकडे जायचं, पोलीसकडे जायची तुम्हाला गरज पडणार नाही, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. तुमच्यासारखा अनुभवी बिझनेसमधला माणूस जर समाजाला किंवा मराठा क्रांती मोर्चाला जर चेहरा मिळाला तर कुठलंही मॉडेल सक्सेसफुल राबवता कसं येईल, बँकिंगमध्ये कशा प्रकारे मदत करता येईल, तर आमचं सगळा मराठा क्रांती मोर्चातर्फे तसेच इथे जमलेल्या प्रत्येकाचं की आमच्या या पुढच्या मॉडेलला आपला हातभार लागावा आणि आपला संपूर्ण अनुभव मिळावा आणि त्याच्या बाबतीत आपली स्ट्रॅटर्जी आपण लोकांना सांगावी. सर, माझा पूर्ण 100% सहमती आहे, 100% मी तयार आहे. माझा जिथे जिथे उपयोग समाजासाठी होत असेल तो 100% करावा. मी माझ्याकडनं तन मन धनाने त्याच्यात सहभागी व्हायला तयार आहे. मीच नाही, माझ्या पुढची जनरेशन पण तयार आहे. आणि आता पुढची जनरेशन पण येते आहे. मराठा बिझनेसमॅन फोरमने नेहरू सेंटरमध्ये एक अधिवेशन घेतलं 2 दिवसाचं. त्याच्यामध्ये माझा असाच हा शो झाला आणि त्याच्यामध्ये नेक्स्ट जनरेशन बिझनेसमॅन असे 6 बिझनेसमॅन त्यांचे इंटरव्ह्यू, तो एक सत्र आम्ही घेतलं होतं. आपल्या समाजामध्ये मित्र नेक्स्ट जनरेशन आता तयार व्हायला लागलेली आहे. फक्त माझी एवढीच विनंती आहे फर्स्ट जनरेशनला की आपल्या नेक्स्ट जनरेशनशी ना चांगलं नातं ठेवावं आणि मैत्रीचं नातं ठेवावं. त्यांनी आपल्याला सहज कोणतीही गोष्ट सांगण्यासाठी तेवढी मोकळीक त्यांच्या मनात आपण निर्माण करून घेतली पाहिजे. त्याला मध्यस्थाची गरज वाटली नाही पाहिजे. हे एक प्रेमाचं मैत्रीचं नातं आपण आपल्या नेक्स्ट जनरेशनसोबत आपण निर्माण करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आय एम रेडी फॉर एनिथिंग. थँक्यू. धन्यवाद. आदरणीय श्री सुरेश हावरे सरांचे आपण इथे मनापासून धन्यवाद देऊया आणि जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात मला वाटतं त्यांच्या शोला आपण इथे अभिनंदन देऊया. आता माझा एक प्रश्न आहे, असा शो मी जो करतो हा किती जणांना आवडला? जरा हात वर करा. किती जणांना आवडला? अरे वा, सगळ्यांना आवडलाय. धन्यवाद, धन्यवाद.